तुम्हाला दिसत असं कळसुबाईचं शिखर आहे. हे बघा हे बघा शंभो शंकर बघा खूप मस्त आहे बघण्यासारखं. हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे संदनदरीला अमृतेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आणि तिथं थोडं काम पण आहे आणि तुम्हाला जाताना परिसर दाखवतो, निसर्ग रम्य वातावरण दाखवतो. खूपच मस्त असं वातावरण आहे इथं फिरण्यासाठी. तर चला हे पुढं तुम्हाला दिसत असं कळसुबाईचं शिखर आहे. हे बघा तिथं नाव आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. तिथं नाव एवढं स्पष्ट नाही दिसत आहे, झूम केल्यानंतर. हे बघा आणि परिसर पण बघा तुम्ही. मित्रांनो, तुम्ही रस्ता बघा कसा आहे, दोन्ही साईडनं फुल जंगल. नादखोळा फिरण्यासाठी खूप मस्त अशी जागा आहे. मनसोक्त फिरा, एन्जॉय. काय नजारा आहे, नजारा बघा, नजारा हा एक पुढचा नजारा. गाव बघा मित्रांनो कसं बसलेलं आहे. मस्त चांदनदरीकडं हा रस्ता जातो, जायचंय पण आम्हाला इथं काम आहे थोडं. मस्त गाव आहे बघा, कशा राहत आहे. नाही तर मित्रांनो, आलेलो आहे साम्रादरी जवळ. हे बघा परिसर खूपच मस्त असा परिसर आहे. चला थोडं जवळ जाऊया. तर मित्रांनो, चाललेलो आहे आता दरी बघण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. जंगलातून जंगल आहे, पाऊल वाट आहे इथून जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतो. स्कूलची ट्रिप पण येईल इथं. आवाज येतोय. जंगल तर खूपच खतरनाक असं जंगल आहे. वाघांची पण इकडं भीती पण आहे, बिबट्या बघा. चारी साईडला जंगल, जंगलातूनच जावं लागतंय. खूप दाट वृक्ष आहे. करवंद बसण्यासाठी पण जागा आहे, मस्त आहे बघा. आता आलोच एवढ्या लांब, तर म्हटलं चला जाऊनच या. सम्राट गावामध्ये काम होतं मित्रांनो. सम्राट गावामध्ये काम असं होतं, आम्ही JCB लावलेला आहे इथं कामासाठी, तेव्हा तो बघण्यासाठी आलो होतो. त्यामुळे म्हटलं एवढ्या जवळ आलोय तर चला बघूनच येऊया. नुसते दगडच दगड आहे, पाणी नाही आहे. थोडंफार पाणी आहे आतमध्ये, जंगलामुळे काही दिसू नाही राहिलं. हे बघा, तुम्हाला तरी मी थोडं पुढे जाऊन दाखवतो कसं आहे, कशी नाही दरी. हे बघा थोडंफार पाणी आहे आणि हीच ती चांदन व्हॅली आणि दरी. हे बघा, चल पुढं. हे बघ दरी बघ, खतरनाक दरी, खतरनाक. मित्रांनो, हे दगड बा फ्रेम मध्ये सुद्धा नाही येऊ राहिले, एवढे मोठे दगड आहे. हे बघा, अल्ट्रा वाईड करावं लागलं मित्रांनो मला या दगडांसाठी. पाणी थोडं थोडं चालू आहे. हे बघा दरी आतमध्ये अशी आहे. पुढं जायचं म्हणजे अवघड आहे, पण प्रयत्न करूया आपण अजून थोडं पुढं जायचा. चला, इथू काटा तर आहेच. हा इकडे ना, खाली आहे ना, खतरनाक अशी दरी आहे. अरे बास, लईच लांब आलेलो आहे. पाय टाकला ना गेलाच. पावसाळ्यामध्ये हा नजारा काय खतरनाक दिसत असेल मित्रांनो. तुम्ही विचार करा पावसाळ्यात काय असेल इथं. हे बघा खोल बघा किती पाणी आहे. हे बघा दरी कशी आहे, खतरनाक अशी दरी आहे. एवढं सांगता आणले का खायला?
थोडे घे ना, चांगली आहेत. नाही बाबा खारे करून आणले मग लेकरं दुखूया बाय घे ना. बीडची एकच बस येईल का एकच जिल्हा परिषद जिल्हा परिषद पोरगा ए. शेंगदाणे चला काका कापून आता मित्रांनो मस्त असे शेंगदाणे होते खूप मस्त. तर मित्रांनो तुम्ही सांदनदरी बघितलीच असन. आता जाऊया अमृतेश्वरच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी. तसंच तिथून जाऊया घरी. तुम्हाला जाताना अमृतेश्वर मंदिर आणि रंदाफल दाखवतो. तर चला खूप असा दम लागलेला आहे मित्रांनो. इकडचे रोड एकदम सुपर रोड आहे बघा. कॉन्क्रिटीकरण आहे पूर्ण. मस्त रोड आहे. परिसर पण खूपच मस्त असा आहे. एक नंबर. हा 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 काय नजारा आहे. तर मित्रांनो आलेलो आहे अमृतेश्वरच्या मंदिराचे दर्शन करण्यासाठी. मला मंदिर दाखवतो. खूपच मस्त आणि सुंदर असं मंदिर आहे महादेवाचं. चला. तर बघा मित्रांनो किती सुंदर मंदिर आहे. मस्त मंदिर आहे. खूपच मस्त असं. हर हर महादेव. पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे मंदिराचं. खूप मस्त असं मंदिर आहे हे बघा. परिसर पण खूप मस्त आहे इथला. चल ना इथून आतमध्ये जाऊ. बाहेर येण्याचा मार्ग आहे का. कोरीव काम पण खूप मस्त आहे. वा खूप मस्त असं मंदिर आहे मित्रांनो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हे इथं काहीतरी असतं बरं का याचं. मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आहे. आता चाललेलो आहे आम्ही रंधा फॉल बघण्यासाठी. तुम्ही पण दर्शन घेतलं असेल. चला तुम्हाला रंधा फॉल जाऊन दाखव. तर मित्रांनो हे बघा भंडारादरा धरण खूप मोठं आहे. पसरलेलं आहे हे बघा. तर चला आता जाऊया रंधा फॉल बघण्यासाठी. तर मित्रांनो आलेलो आहे रंधा फॉलला. इथं मंदिर आहे. इथं दर्शन करूया. मग तुम्हाला रंधा फॉल दाखवतो. पाणी नाही आहे पण ठीकठाक आहे. दाखवतो चला. आधी दर्शन करूया. मंदिर बघा मित्रांनो. खूप मस्त मंदिर आहे. रंधा फॉल इकडं. पाणी नाही आहे मित्रांनो. थोडंफार पाणी आहे हे बघा. पण खूप मस्त आहे बघण्यासारखं पण. असते मंदिर. परिसर पावसाळ्यात खूप मस्त असते इथं बघण्यासारखं. खूप पाणी असते इथं. फुल भरेलं असतं हे बघा. इथून आता थोडं थोडं चालू आहे. हे बघा इथं पाणी बघा किती. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं. तर चला तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.